आज आपण एक नवीन डिझाइन बघणार आहे ब्लाऊजची. ही ब्लाऊज डिझाइन तुम्ही नेटच्या ब्लाऊजवर किंवा कुठलाही ट्रान्सपरंट कापड असेल, ऑर्गेन्झा झाला, नेट झालं, अशा प्रकारचं कुठलंही ट्रान्सपरंट कापड असेल त्यावर शिवू शकता. आता बोटनेक शिवायचा आहे मला याचा गळा. तर याची लांबी मला 13.5 पाहिजे. तर मी थोडी एक्स्ट्राच घेतली आहे सध्या. कारण की खालून सरळ करायचं आपल्याला कापड, त्याच्यानंतरच आपल्याला कटिंग करायची. ब्लाऊजची जेवढी लांबी असेल त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्या. आता इथे बोटनेक असल्यामुळे मी 7.5 इंच शोल्डर घेतला आहे. ट्रान्सपरंट कापड आहे आणि ट्रान्सपरंट कापडावर आपल्याला अस्तरला चौकोनी गळा घ्यायचा आहे आणि बाकी याच्यावर बोटनेक घ्यायचं आहे. गळ्याचा पसरट भाग 4 इंच घेतलेला आहे आणि जो डीप आहे तो 12 ते 12.5 पर्यंत तुम्हाला जेवढा पाहिजे, 12.5 ठेवायचा आहे मला इथे. तर मी 12.5 इंच मार्किंग करून घेते आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जो शेप पाहिजे तुम्ही या बॉक्समध्ये ड्रॉ करू शकता. त्यासाठी मी कॅनव्हास घेतला आहे आणि अस्तरचा कापड घेतला आहे. तर या पद्धतीने आपल्याला अस्तरवर आणि कॅनव्हासवर आधी आपण कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याची. कॅनव्हासवर गळा आखेपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. कॅनव्हास लावून गळा रेडी करून घेतला आहे मी. आतमधून फोल्ड केली आहे. जर तुम्हाला तुरपाई करायची असेल गळ्याला तर तुम्ही थोडी जाड शिलाई ठेवा. आता यावर आपल्याला ब्लाऊजचा मेन कापड टाकायचा आहे आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे आणि पूर्ण काठाला शिलाई करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आधी आणि नंतर पिनअप करायचं आहे. जर कुठे कपडा जमा झाला तर तो निघून जाईल. शिलाई करून घेतलेली आहे मी. एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे 2 टक्स द्यायचे आहे पाठीच्या भागाला आणि इथे पट्टी लावून घ्यायची आहे. पाठीची पट्टी तयार करून घेतली आहे आणि गळासुद्धा तयार झाला. आता आपल्याला नेटवर जो गळा टाकायचा आहे तो आखून घेऊया. पाठीचा भाग शिवून घेतलेला आहे, त्याला डबल फोल्ड करायचं आहे. तेवढी आपल्याला ब्लाऊजची लांबी पाहिजे तेवढी ठेवायची आहे आणि बाकीचा भाग कट करून घ्यायचा आहे. 13.5 इंच लांबी पाहिजे मला ब्लाऊजची, तेवढी ठेवणार आहे मी आणि बाकीचा अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि थोडं कट करणार आहे वरती. 13.5 इंच रेडी पाहिजे मला आणि अर्धा इंच मी शिलाई मार्जिनसाठी ठेवला आहे आणि वरून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जेवढा आपला गळा पाहिजे तेवढा गळा आखून घ्यायचा आहे. 3.5 इंच गळ्याचा पसरट भाग ठेवत आहे आणि 1 इंच डीप म्हणजे बोटनेकच ठेवायचा आहे तो. आता शेप देऊन देऊया. आता आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे. इथे कटिंग करून घ्यायचं आहे. याप्रमाणे पट्टा रेडी करून घ्यायचे आहे आणि गळ्याला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही पॅच किंवा शो बटन सुद्धा लावू शकतात. सुंदर दिसेल हा घातल्यानंतर गळा.